बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। सिंधी नगर परिषदेत प्रशासकीय काळातील विकास कामांवर संशय, अनियमितता व निधी गैरवापर प्रकरणी विशेष सभेची मागणी। सिंधी नगर परिषदेत प्रशासकीय कार्यकाळात करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि शासन निधीच्या गैरवापराचा आरोप करत नगरसेवकांनी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली। याबाबत 12 मे 2026 रोजी नगराध्यक्षांना अधिकृत निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 81(1) अ व 2 मधील तरतुदीनुसार ही मागणी करण्यात आली आहे। सन 2022 ते 2025 या कालावधीत सिंधी नगर परिषदेत प्रशासक कार्यरत होते। या काळात विविध विकास कामे करण्यात आली होती। मात्र नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या कार्यकारी मंडळाने या कामांचा आढावा घेतला असता अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे। निवेदनानुसार नगर परिषद इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम, पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती व रंगरंगोटी, मनुष्यबळ पुरवठा, सार्वजनिक शौचालयांची बांधकामे आदी कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे। संबंधित कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने सत्यस्थिती समोर आणण्यासाठी व पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी 7 दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे। या निवेदनात प्रति खासदार श्री अमरभाऊ काळे, आमदार श्री समीर भाऊ कुणावार, जिल्हाधिकारी वर्धा तसेच मुख्याधिकारी नगर परिषद सिंधी रेल्वे यांना देखील पाठवण्यात आले आहेत। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी आफताब कुरेशी, सिंधी रेल्वे।